लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भात जोरदार प्रचार केला। विरोधकांकडे नेता आणि नीती नसल्याची खोचक टीकाही योगी आदित्यनाथांनी केली। तर उत्तर प्रदेशची स्थिती गंभीर असल्याने योगी आदित्यनाथ यांनी तिथे लक्ष द्यावं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भातल्या 3 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली। वर्धा, भंडारा आणि नागपूर लोकसभा मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांनी गेल्या 10 वर्षातल्या कामांच्या आधारे मतं मागितली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं। भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आता चांगलीच धास्ती निर्माण झालेली आहे आणि देशाच्या सीमा आता सुरक्षित असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं। सीमाएं सुरक्षित हुई हैं। पहले दुश्मन देश भारत की सीमा में घुसते थे, अब कोई सीमा का अतिक्रमण नहीं करता है। अयोध्येमध्ये रामलल्ला गेल्या 500 वर्षांपासून होळी खेळण्याची प्रतीक्षा करत होते। सगळ्या देशाचं लक्ष अयोध्येकडे लागलेलं होतं आणि यावर्षीच्या होळीमध्ये हा क्षण अवतरला। केंद्र सरकारनं जर पुढाकार घेतला नसता तर हे शक्य झालं नसतं असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं। 500 वर्षों से अयोध्या में रामलला को किसी ने होली खेलते हुए नहीं देखा। पहली बार अयोध्या में रामलला ने होली के आयोजन के साथ जुड़ करके पूरे भारतवासियों को नए भारत का दर्शन कराया है। तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। 10 साल के बाद भी दर दर भटकना पड़ता है। यहाँ वोट मांगने के लिए योगी जी को आना पड़ता है। हाँ, योगी जी ने अपने राज्य में रुकना चाहिए। वहाँ की स्थिति बीजेपी की बहुत गंभीर है, मुझे मालूम है। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता बडे नेते उतरलेत, त्यामुळे राज्यातली प्रचाराची रंगत वाढत चाललेली आहे। पुढच्या काही दिवसात मोठमोठ्या सभांमुळे प्रचार शिगेला पोहोचणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।